मला जायचं होतं आळंदीला आणि आमची गाडी झाली होती पंक्चर. तर झालं असं, सकाळ सकाळी आम्ही गेलो होतो पिंपरी मार्केटला थोडीशी शॉपिंग करण्यासाठी आणि तिकडून येताना आम्हाला समजलं की गाडीची थोडी हवा कमी, एवढा चेहरा उदास झाला होता. त्याचं एकमेव कारण म्हणजे गाडी झाली होती पंक्चर आणि ते सोडून एक पंक्चर सोडून 2-2 पंक्चर झाल्या होत्या. फायनली आम्ही पंक्चर काढली आणि आळंदीमध्ये पोहोचलो. तिथं पोहोचल्याच्या नंतर आम्ही पहिल्यांदा इंद्रायणी नदीमध्ये हातपाय वगैरे धुतले आणि आम्ही असं ठरवलं होतं की डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये जाऊनच दर्शन घ्यायचं. पण रविवारचा दिवस असल्यामुळे आम्हाला हे काही शक्य झालं नाही, कारण की मधल्या दिवसात आलो असतो तर नक्कीच दर्शन झालं असतं. पण आज आम्हाला काही दर्शन होणार नाही हे माहीत होतं आणि दोघीजणीच आलो होतो, त्याच्यामुळे रात्र पण होईल आणि आम्हाला लेट पण झालं होतं त्या पंक्चरीमुळे. तर मग आम्ही एकमेकींचा हात धरून चाललो होतो, कारण खूप गर्दी होती. तिथं पोहोचल्याच्या नंतर आम्ही आतमध्ये जाऊन बऱ्याच वेळ बसलो, पण काही दर्शन होणार नाही हे माहीत होतं, त्याच्यामुळे रांगेला लागलो नाही. मग स्क्रीनवरतीच दर्शन घ्यायचं ठरवलं होतं. तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता 1-1 सेकंद पण थांबवून देत नव्हते, लगेच पुढे ढकलत होते. तर लांबूनच आम्ही दर्शन घेतलं. तिथं गेल्याच्या नंतर मग त्या पिंपळाचं दर्शन घेतलं आणि तिथं महादेवाची पिंड होती, तिथं पण पाया पडलो. नंतर मग दरवाजा उघडल्याच्या नंतर आतमध्ये जाऊन परत थोड्या वेळ थांबलो, पण लांबूनच दर्शन घेता आलं. आम्हाला काही आतमध्ये जाता आलं नाही. नंतर खूप भूक लागली होती, तर मग म्हणलं दीदीला भेळ खाऊ आपण, कारण की खूप भूक लागली होती आणि इथली भेळ पण खूप मस्त होती. तसं तर आम्ही स्कूटी पार्किंगमध्ये लावली होती, पण पार्किंगमध्ये पण एवढी गर्दी झाली होती काढायला आम्हाला गाडी, तर खूप टाईम लागला आणि एवढी गर्दी होती की बास रे बास. तरी पण आमचा हेवी ड्रायव्हर होता, त्याच्यामुळे मला काही टेन्शन नव्हतं. मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला बाय मित्रांनो, भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये.